नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की रात्रीच्या वेळी जीवाला खूप भूक लागलेली असते आणि तो सिक्युरिटी गार्डला बोलतो की तू तर डबा आणला असेल, परंतु आता मी ऑनलाईन मागू शकत नाही. आता खूपच भूक लागलेली आहे, काय करावे? आणि त्याच वेळेस पाठीमागून आवाज येतो की वरण भात खाणार का? आणि तो पाठीमागे वळून पाहतो तर त्या ठिकाणी नंदिनीची आई आलेली असते आणि तो देखील अतिशय आनंदित होतो आणि तो आनंदाने वरण भात खाण्यासाठी हात लावतो तेव्हा त्याला भासते आणि तेव्हा नंदिनीची आई बोलते, तरी नंदिनीने सांगितले होते की जीवाला सांग वरण भाताला लगेच हात लावू नकोस, नाहीतर तुझ्या हाताला भाजेल. आणि तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी खरेच असे बोलली का? तेव्हा नंदिनीची आई बोलते की हो, तिने सर्व सांगितले आहे की आणि तिला तुझी खूपच काळजी आहे. आता देखील ती बाल्कनीमध्ये उभी राहून हे सर्व पाहत असेल आणि तेव्हा जीवा बाल्कनीकडे पाहतो तर त्या ठिकाणी खरंच नंदिनी उभी असते आणि ती हा सर्व प्रकार पाहत असते आणि नंदिनीला पाहिल्यानंतर जीवा देखील अतिशय आनंदित होतो. तर इकडे आपण पाहतो की काव्याही आपल्या जवळच्या बोक्याला झोपवते आणि त्यावर पांघरून घालते आणि बोलते, बोक्या आता आपल्याला कायमस्वरूपी एकत्र राहायचं आहे, तू असाच माझ्याजवळ झोप. आणि तेव्हा पार्थ दुसऱ्या बेडवर झोपलेला असतो आणि तो रागाने काव्याकडे पाहू लागतो. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही जीवाला पार्थ काव्याला माफ करणार का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.